राधे राधे सगळ्यांना. आता तुम्हाला असं वाटत असेल अंकिता हे काय घेऊन बसली आहे? ही आहे माळ, मंत्रजप करण्याची माळ. अशीच माळ कुठली तुमच्याकडे असेल, क्रिस्टलची असेल, तुळशीची माळ जी असते ती असेल, किंवा लाकडाच्या मण्यांपासून बनलेली माळ असेल, किंवा रुद्राक्षाची माळ असेल. प्रत्येकाच्या जवळ कुठल्या ना कुठल्या प्रकारची माळ असणारच आहे मंत्रजप करायला. तर एका माळीवर एकाच व्यक्तीने मंत्रजप करावा. त्यामागचं रिझन सांगते. ही माळ जर का स्पेसिफिक एकच पर्सन यूज करत आहे तर ही माळ त्या व्यक्तीच्या ऑराशी कनेक्ट होऊन जाते, त्या व्यक्तीशी कनेक्ट होऊन जाते. सो जेव्हा तुम्हाला प्रोटेक्शनची आवश्यकता असते त्यावेळेस ते मंत्र ॲक्टिवेट झालेलं असतं तुमच्यासाठी, आणि ते मंत्र तुमच्यासाठी काम करतं, तुमचं प्रोटेक्शन करतं. आणि ते जर का 4 जण एकाच सेम माळीवर जर का मंत्रजप करत आहेत तो ती माळ पण कन्फ्यूज होईल ना की मला एक्झॅक्टली प्रोटेक्शन कोणाचं करायचं आहे. तर ही माळ मग कोणाच्याच ऑरासोबत कनेक्ट नाही होणार. आणि मग जेव्हा तुम्हाला आवश्यकता आहे मंत्रांनी तुमच्यासाठी काम करण्याची, त्यावेळेस मग ते मंत्र तुमच्यासाठी काम नाही करणार. आणि मग तुम्हाला असं वाटेल अरे माझ्यासाठी तर कोणतंच मंत्र काम नाही करत. त्या पंडितजींनी दिलं होतं, किंवा या न्यूमरोलॉजिस्टनी दिलं होतं, किंवा या ॲस्ट्रोलॉजरने दिलं होतं. कुठलंच तर मंत्र माझ्यासाठी काम नाही करत. काम केव्हा करेल ते, जेव्हा फक्त हे तुमच्यासाठी तुम्ही राहू द्याल. तुम्ही घरात 4 जण असतात ना, 4ही जणांनी अलग अलग माळ ठेवायच्या. आपल्या मंत्रजप जर का त्यांना करायचा आहे तर 4ही जणांसाठी 4 अलग अलग माळी ठेवायच्या. एक माळ एक व्यक्ती यूज करत आहे, परत मग तो त्या घरातला दुसरा व्यक्ती पण तीच माळ यूज करत आहे, तिसरा व्यक्ती पण तीच माळ यूज करत आहे, चौथा व्यक्ती पण सेम माळ यूज करत आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागू शकतात. सो इट्स बेटर की तुम्ही एक जण एकच माळ यूज करा. माळवर तुम्ही कुठलाही मंत्र करू शकता. म्हणजे तुम्ही लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे, गणपती मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, किंवा अजून कुठलेही पण मंत्र तुम्हाला जर का म्हणायचे आहे तर ते सगळं तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच वेळेस जर का एक माळ एक व्यक्ती यूज करत आहे तर त्याच वेळेस तुम्हाला त्याचा बेनिफिट प्रॉपरली भेटेल. होपफुली तुम्ही हे कराल. अजून अशा माहितीसाठी, अजून अशा काहीतरी हटके विषयासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. थँक्यू. राधे राधे.